ख्रिस्तामध्ये माझ्या प्रिय भाविकांनो, राग, द्वेष, मत्सर माणसाला फार कमकुवत बनवत असतो, माणसाला दुर्बल बनवत असतो. अनेक दिवस राग तसाच ठेवल्यामुळे किंवा मत्सर यामुळे मनुष्याचा अंतर आत्मा हा जणू काही पूर्णपणे पांगळा बनत असतो. आणि विशेष म्हणजे मनुष्याचा चेहऱ्यावरचं हास्य, आंतरिक शांती, आनंद हे हिरावून घेत असते. आणि म्हणूनच रागाने आणि मत्सराने, कपटाने भरलेली व्यक्ती परमेश्वराची सेवा करू शकत नाही, इतरांची सेवा करू शकत नाही आणि स्वतः देखील जीवनामध्ये आनंदी राहू शकत नाही. तर कुठली व्यक्ती परमेश्वराची सेवा करू शकतो? जी व्यक्ती इतरांना क्षमा करते, जी व्यक्ती इतरांबरोबर समेट करते, जी व्यक्ती इतरांना मदत करते, त्या व्यक्तींना खरा आंतरिक सुख किंवा आंतरिक शांती, आनंद मिळत असतो. आणि तीच व्यक्ती परमेश्वराची पूर्ण अंतःकरणाने सेवा करत असते. आणि म्हणूनच आजच्या शुभवर्तमानामध्ये प्रभू येशू ख्रिस्त स्पष्टपणे सांगत आहे, जर तू परमेश्वरासाठी काही अर्पण घेऊन येत असेल आणि वेदीवर येण्या अगोदर तुला समजलं की तुझ्या मनामध्ये कोणाविषयी तरी राग आहे, द्वेष आहे, कपट आहे, तर ते दान परमेश्वराला अर्पण करू नको, कारण त्या दानाचा काहीच फायदा होणार नाही. ते दान देऊन देखील न दिल्यासारखं होणार आहे किंवा परमेश्वर ते दान स्वीकारणार नाही. का? कारण परमेश्वर नेहमी देणाऱ्याचं अंतःकरण जाणत असतो. परमेश्वर नेहमी देणाऱ्यांचं हृदय पाहत असतो. तू किती दान देतो, काय देतो हे फार महत्वाचं नाही, परंतु दान देत असताना त्याचं हृदय काय आहे, त्याचं जीवन कसं आहे हे नक्कीच परमेश्वर पाहत असतो. आणि म्हणून प्रभू येशू ख्रिस्त सांगत आहे, दान अर्पण करण्याअगोदर प्रथम त्या व्यक्तीविरुद्ध जे आहे तुझ्या मनामध्ये ते बाहेर काढण्याचा प्रयत्न कर. द्वेषाला प्रेमाने जिंक, व्यक्तीला क्षमा कर, त्याच्याबरोबर जाऊन समेट कर आणि पहा, परमेश्वर नक्कीच तुमचं दान, माझं दान स्वीकार करणार आहे आणि हे दान परमेश्वरासाठी अतिप्रिय असणार आहे. हा सुंदर असा सल्ला आज प्रभू येशू ख्रिस्त आपल्या सर्वांना देत आहे. जर आपण पाहिलं, मनोवृत्तीप्रमाणे किंवा त्याच्या म्हणण्याप्रमाणे आज समाजातील जास्तीत जास्त लोक सायकोलॉजिकली, मानसिकरित्या त्रस्त आहेत. म्हणजेच आजार जे वाढत आहे हे केवळ आजार चुकीच्या खानामुळे नाही किंवा चुकीच्या सवयीमुळे नाही, हो सवयीमुळे देखील वाढत असतात, पण त्याहीपेक्षा अशा प्रकारचा राग, द्वेष मनामध्ये तसाच साठवून ठेवल्यामुळे मनुष्य मानसिकरित्या देखील आजारी पडत असतो, मनुष्य कमकुवत बनत असतो. आणि म्हणूनच जेव्हा आपण व्यक्तीला क्षमा करतो, जेव्हा आपण व्यक्तीला पूर्णपणे आपल्या हृदयातून बाहेर ठेवतो त्या शत्रूला, तेव्हा परमेश्वर आपलं अंतःकरण त्या खऱ्या शांतीने, आनंदाने भरत असतो. ती शांती कुठली जग देऊ शकत नाही, केवळ आणि केवळ प्रभू येशू ख्रिस्त देऊ शकतो. आणि म्हणूनच आज परत एकदा आपण आपल्या हृदयामध्ये, अंतःकरणामध्ये डोकावून पाहूया. जर आपल्या देखील मनामध्ये राग, द्वेष असेल आणि इतके वर्ष आपण त्या व्यक्तीला कळत नकळत आपल्या हृदयामध्ये वाहत नेत असेल किंवा आपल्या हृदयामध्ये त्याला ठेवलं असेल, तर त्या शत्रूला बाहेर काढूया, रागाला बाहेर काढूया. त्याच्याऐवजी प्रेम, दया, क्षमा याने आपण अंतःकरण भरण्याचा प्रयत्न करूया, जेणेकरून केवळ परमेश्वरच नाही तर आपल्या जीवनामध्ये देखील आनंद येईल आणि आपण देखील परमेश्वराची अधिक मोकळ्या मनाने, अधिक अंतःकरणाने सेवा करू शकू. आमेन.